रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्ही रिसोडला आलेलो आहोत मार्केटला आणि हळद आणलेली आहे. हळद म्हणजे बघा आवक फार कमी आहे यावर्षी. अशी किती शेड आहेत दादा? आपण कुठून आणले हळद? मी व्याडून, मी संतोष बोलले. किती कट्टे? किती कट्टे? 10 क्विंटल का गंज येतो थैलीवाला. हळद म्हणजे बघा मुलगी आहे. किमान 1 वर्ष झाला आम्हाला आता हळद लावायला. जसे वडील आपल्या मुलीला शाळा शिकवतो, लहानाचं मोठं करतो आणि शेवटी तिला वर शोधतो, तसं शेतकऱ्यांनी हळद लावून 1 वर्ष झालं. वर्षभर खत पाणी फवारणी करून हळद ही मार्केटला आणली. आपलीच मुलगी असते पण आपण वराच्या हवली मुलगी करतो. त्या न्यायाने हळदीचं पीक आहे बघा, आपलीच हळद आहे. पण आज हळद आपल्याला या ठिकाणी व्यापाऱ्याच्या हवली करावं लागत आहे. जसं आपलीच मुलगी असते पण आपल्या मुलीला डायरेक्ट आपण बोलू शकत नाही. तसं अनेक मुगा उडदाचे सोयाबीनचे पिकं आहेत. पण शेतकऱ्याला जे प्रेम हळदीला द्यावं लागतं, मग तुमचं खत असो पाणी असो फवारणी असो. जसं आपण मुलीच्या जन्मापासून मुलीला माया देतो, मग पालन पोषणाचे असो किंवा तिच्या कपड्याचे असो, शालेय शिक्षणाचे असो आणि शेवटी हुंडा देऊन तिला वाट लावतो, तसं आज आम्ही हळद लावल्यापासून उकडल्यापासून घडल्यापासून तर आमचं स्वतःचं वाहन लावून मार्केटला आणण्यापर्यंत आजूर होती आमची. आणि आता झाली तुमची सांभाळ करा. एखाद्या लेकरासारखं जपून शेतकऱ्यांनी ही माल मार्केटमध्ये टाकला. हा माल हळदीचा म्हणजे लक्ष्मी आहे बघा. कोणचंही खळा असेल तर आपल्याला पायामध्ये बूट चप्पल घालून त्याच्यामध्ये जावत नाही. पण आता प्रत्येक व्यापारी असो का आडत्या असो किंवा कास्तकार असो, त्या प्रत्येकाच्या पायात बूट चप्पल असतात. पायाखाली माल रगडला जातो. पण शेतकऱ्याला नाईलाज असतो. त्याला देश स्वतंत्र झाला आपण म्हणतो, पण आमचा शेतकरी कास्तकार हा परतंत्रच आहे. कारण ज्यावेळेस त्याच्या मालाला भाव मिळतो त्यावेळेस त्याला त्याच्या मनासारखा भाव नसेल तरी तो बोलून दाखवू शकत नाही. कारण त्याला दूरच उभं राहावं लागतं आणि जो भाव दिला तोच भाव घ्यावा लागतो. रामकृष्ण हरी. आता मार्केटला काही वेळ बाकी आहे. लागलेच आम्ही तुम्हाला भावसुद्धा देऊ. जय श्रीराम.